जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेश, शारदा आणि जगदीश स्वरूप सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार. समर्थ करुणाष्टके. आदरणीय संध्याताई कोल्हटकर यांनी लिहिलेल्या, गीतांजली प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि सौ अनघा शहा यांनी तांत्रिक बाजू सांभाळलेल्या समर्थ रामदासांच्या करुणाष्टकावरील अभिवाचनाचा आज 27वा भाग. प्रपंची यामुचे कुळी या करुणाष्टकावरचं विवेचन आज आपण ऐकणार आहोत. प्रपंची यामचे कुळी तुळजा कुलदेवता, नेणता ऐकिले होते जाणता स्मरले मनी. श्रेष्ठांची कामना होती पुरविली मनकामना, नवस जो नवसीला होता तो त्यापासून चुकला. पुत्रची घेतला त्याचा जोगी करुणी सोडिला, ख्यानती दाविली मोठी न्यायनीती चुकेची ना. वैराग्य घेतले पोटी सर्व संसार सांडिला, तुझिया दर्शना आलो कृपादृष्टी नवाजिलो. तुझ्या नवाजिला आहे महंत म्हणती जनी, तुझेची सर्वही देणे सर्वही तुझ पासुनी. संसारी मोकळे केले आनंदी ठाव दिधला, तोडिली सर्वही चिंता तू माया सत्य जाहले. पूर्विले काय मी सांगो इच्छा पूर्ण परोपरी, मागील आठवे नासे केले आश्चर्य वाटले. सदानंदी उदो झाला सुख संतोष फावला, पराधीनता गेली सत्ता उदंड चालिली. उदंड ऐकिले होते रामासी वरू दिधला, मी दास रघुनाथाचा मजही वरदायिनी. श्रेष्ठांचा नवस जो होता तो मी फेडी नसे म्हणे, पुष्प देवोनी उतराई ऐसे हे कल्पिले मनी. तुळजापूर ठाकेना चालिली पश्चिमेकडे, पार घाटी जगन्माता सद्य येऊनी राहिली. ऐसे हे ऐकिले होते हेत तेथेची पावला, पुष्पाची कल्पना होती तेथे पुष्पची दिधले. ऐसी तू दयाळू माता हेम पुष्पची घेतले, संतुष्ट भक्तिभावाने त्रैलोक्य जननी पहा. थोड्याने श्लाघ्यता केली थोर संतोष पावलो, उत्तीर्ण काय म्या व्हावे तुझे कृपेसी रोकडे. तुझेची तुझला दिले म्या हे कोठून आणिले, संकटे वारिली नाना रक्षिले बहुतान परी. जीवीचे जाणते माता तू माता मज रोकडी, लोकांच्या चुकती माता अचूक जननी मला. एकची मागणे आता द्यावे ते मज कारणे, तुझा तू वाढवी राजा शीघ्र आम्हासी देखता. दुष्ट संहारिले मागे ऐसे उदंड ऐकतो, परंतु रोकडे काही मूळ सामर्थ्ये दाखवी. देवांची राहिली सत्वे तू सत्व पाहसी किती, भक्तासी वाढवी वेगी इच्छा पूर्ण परोपरी. रामदास म्हणे माझे सर्व आतुर बोलणे, क्षमावे तुळजे माते इच्छा पूर्ण चिते करी. श्रीराम. प्रपंची आमचे कुळी. माता तुळजाभवानी ही समर्थांची तसंच शिवाजी महाराजांची कुलदेवता होती. या करुणाष्टकात श्री समर्थ देवीबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करत आहेत. नेणता ऐकिले होते. लहानपणी काही कळत नव्हतं तेव्हा आईच्या तोंडून वडील बंधूंच्या मुखातून भवानी मातेबद्दल ऐकलं होतं. तिचं दर्शनही घेतलं होतं, प्रसाद खाल्ला असेल, पराक्रमाच्या कथाही ऐकल्या असतील. ते तिचं नाम रूप भजन सर्व दृश्य जगतातील होतं. आता ते आठवताना त्यामागचा अर्थ तिच्या स्वरूपाबद्दल शक्तीबद्दल मला जाणीव होत आहे. मी जाणता झालो आहे.
व्यक्त रूपातील नामरूप लावण्यापेक्षा तिचं अव्यक्त शक्ती स्वरूप जाणवत आहे. त्या शक्तीची जाणीव आणि स्मरण होत आहे. नेणता ऐकिले होते, जाणता स्मरले मनी. तुळजापूरची तुळजाभवानी, प्रतापगडावरील तुळजाभवानी, पारगावची जगन्माता, सज्जनगडावरची आंगलाई देवी ही सारी महिषासुरमर्दिनीची रूपं आहेत. आणि ते भगवतीचं सगुण रूप दुर्जनांचं, राक्षसी वृत्तीचं निर्दालन करणारं आहे. त्याचीच गरज आता राष्ट्राला आहे, हे समर्थ जाणून होते. माझ्या वडील बंधूंची मनोकामना तू पूर्ण केलीस. तो नवस फेडण्यासाठी मी आलो आहे. आत्तापर्यंत समर्थांनी मागितलेलं मागणं ज्ञान, वैराग्य, विवेक असं पारमार्थिक आहे. कधीही कुठेही ऐहिक मागणं न मागणारे समर्थ इथे मात्र देवीकडे मागणं मागत आहेत. त्यांची कामना पूर्ण करायला सांगत आहेत. पण त्या कामनेमध्ये स्वार्थ नाही. समाजहित, लोककल्याण आहे. लोकांवर होणारा अन्याय, अत्याचार त्यांना सहन होत नाही, म्हणून ते मागणं मागत आहेत. त्यात व्यापकत्व आहे. दिव्य जीवन जगणाऱ्या संतांचा असाच व्यापक, विश्वव्यापी दृष्टिकोन असतो. खरं तर बालपणापासून जगातील दृश्य वस्तूंचं, उपभोगाचं आकर्षण त्यांना नव्हतं, पण अंतरंगातील अंतरात्म्याचं आकर्षण होतं. म्हणूनच घर सोडताना ते कशात गुंतले नाहीत. त्यांना त्यांच्या सद्गुरू श्रीरामाच्या दर्शनाची इच्छा होती. सावधान म्हणताच सावध होऊन सर्व संसार क्षणात सोडणाऱ्या आणि वैराग्य धारण करणाऱ्या श्री समर्थांना तेव्हाच जाणते पण होतं. श्री समर्थांचे ज्येष्ठ बंधू गंगाधर पंत यांनी तुळजाभवानीला नवस केला होता. अर्थात देवाला नवस करणं श्री समर्थांना मान्य नाही, पण केलेला नवस फेडावा असंही ते सांगतात. देवाचा नवस बुडवू नये, आपला धर्म उडवू नये. दासबोधात त्यांनी म्हटलंय 2:2:36 मध्ये. वडील बंधूला पित्यासमान मानावं असे संस्कार कनिष्ठांवर केलेले असत आणि आजही तसंच समजलं जातं. त्यानुसार ज्येष्ठांनी केलेला नवस फेडायला श्री समर्थ प्रतापगडच्या तुळजाभवानीच्या मंदिरात गेले. पुजाऱ्याने देवीला नथ घातली होती. गडाचे दरवाजे प्रथेनुसार पूजा झाल्यावर बंद झाले होते. सकाळी दरवाजे उघडण्यापूर्वी देवीचं दर्शन घेतलं आणि तेव्हा पाहिलं नथीतील 4 मोती गायब झाले आहेत. दुसऱ्या दिवशी श्री समर्थ देवीचा नवस फेडायला आले, तेव्हा त्या सुवर्णाच्या अलंकारात ते 4 मोती होते, जे देवीने त्यांना स्वप्नात प्रसाद म्हणून दिले होते. इथे समर्थ त्या गोष्टीचा उल्लेख करत असावेत. ते म्हणतात, ज्यांनी नवस केला त्याच्या पुत्राला तू जोगी करून ठेवला आहेस. समर्थ सर्व घरदार सोडून नेसत्या वस्त्रानिशी आले होते. तेही सोडून देऊन लंगोटी धारण केली. त्याच्याजवळ तुझा नवस फेडायला काय असणार आहे? तुझेची सर्वही देणे, सर्वही तुझं पासुनी. तू जे मला दिलंस त्यातूनच तुला देतो आणि नवस फेडतो. श्रेष्ठांचा नवस जो होता तो मी फेडी नसे म्हणे, पुष्प देवोनी उतराई, ऐसे हे कल्पिले मनी. मी फेडीन असं कसं म्हणू? तो मी फेडी नसे म्हणे, कारण माझं काहीच नाही आहे, ते सगळं तुझंच आहे. त्वदीयं वस्तु गोविंदः तुभ्यमेव समर्पये. तुझं आहे ते तुला देतो. सर्व त्यानेच निर्माण केलेलं आहे. आपल्याला त्यानेच सर्व दिलं आहे. त्याला आपण काय देणार? माझं नाही, तुझंच सर्व आहे, ही भावना महत्त्वाची आहे. आम्ही नवस करतो, काम झालं की मी नवस फेडला ही भावना असते. इथे समर्थांची नवस फेडण्यामागची भावनासुद्धा मीपणा विरहित आहे. तुझेची सर्वही देणे, सर्वही तुझ पासुनी. यामध्ये तीच मूळ माया आहे.
सुप्त रूपाने सर्व बीज तिच्यामध्ये आहे. तिच्यापासून सर्व ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली आहे. त्या ब्रह्मांडातील यत्किंचित मी तिला काय देणार, असंही समर्थ सांगत असावेत. तसंच हीच सद्विद्या माया आहे, जिने मला या संसार पाशातून सोडवलं, वैराग्याचं दान माझ्या पदरात टाकलं, मन ब्रह्मानंदी लीन झालं. आता मला मागील काहीही आठवत नाही. मागील आठवे नासे, केले आश्चर्य वाटले. घरादाराचं विस्मरण झालं. माता, वडील, बंधू सर्वांची, कुटुंबाची सगळी आठवण तुझ्या कृपेने पुसून टाकली. मी मुक्त झालो. तू मला या पाशातून मुक्त केलंस. या पाशात अडकणारा मी पराधीन होतो. आता मात्र तुझ्या आशीर्वादाने मीला स्वाधीन केलंस, स्वानंद सागरात ठेवलंस. कारण तूच जी मूळ माया आहेस, ती भगवंतापर्यंत आपल्याला नेते. सोडविल्या देव फौजा, आला वैकुंठीचा राजा. संहारिले रजनीचर, देव भक्तांची या काजा. समर्थांच्या अभंग गाथेमधला अभंग आहे 1163. अशा समर्थ धनुर्धारी श्रीरामाचा मी शिष्य आहे. त्यावर तू कृपा केलीस. आता मला ही भगवती माता देवी वरदायिनी होऊ दे, ही तुझ्याजवळ प्रार्थना करायला आलो आहे. नवस फेडण्याचं हे फक्त निमित्त आहे. ख्यानती दाविली मोठी, न्यायनीती चुकेची ना. सर्वत्र माजलेलं आसमानी सुलतानी संकट आलेलं आहे. ख्यानती म्हणजे अभक्तांची हानी होणं, नुकसान होणं. जे तुझा नाश करण्याची कृती करत आहेत, त्यांना तू अविनाशी आहेस हे समजत नाही. त्यांच्या अधर्मामुळे सर्व लोक त्यात होरपळून निघत आहेत. यापूर्वी राक्षसांचा नाश करणारे, अभक्तांची हानी करणारं असं तुझं रूप मी पाहिलेलं आहे. पोथ्या पुराणांमधून, कथेमधून वाचलेलं आहे. तेव्हा मी जाणता नव्हतो, नेणता अज्ञानी होतो. पण आता तसं नाही, जाणता झालो आहे आता. म्हणून महिषासुरमर्दिनीचं ते तुझं रूप मला दाखव. देवीच्या स्तोत्रामध्ये म्हटलेलं आहे, विराट रूप धरोनी सहस्रावधी हस्तांनी, दुर्गेने शरसंधानी असुर मारले ते धवा. भगवती दुर्गा परमेश्वरी, देवांसाठी युद्ध करी, दुष्ट असुरा ते मारी, जगत कल्याण करावया. हे यवन असेच असुर रूपात आलेले आहेत. त्या यवनांचा नायनाट करून या सर्व लोकांवर कृपादृष्टी ठेव. कारण तू न्यायनीतीने वागणारी आहेस हे मला माहिती आहे. म्हणून हे मागणं मागायला मी तुझ्याकडे आलो आहे. तुझ्याकडे येऊन मी मागणं मागतोय, कारण सर्व लोक मला महंत म्हणून नावाजतात, स्तुती करतात. अर्थात ही सर्व तुझीच कृपा आहे. तुझा नवाजिला आहे. महंत म्हणती जनी. नवाजिला म्हणजे नावाजणे. तू आमची कुलदेवता आहेस. मी तुझ्याकडेच हट्ट करू शकतो. श्रेष्ठांचा नवस जो होता, तो मी फेडीनसे म्हणे. पुष्पदेवोनी उतराई, ऐसे हे कल्पिले मनी. आई आपल्या मुलाचा हट्ट पुरवते, तसं या कुळदेवता असलेल्या भवानी मातेने श्री समर्थ रामदासांच्या सर्व मनोकामना पूर्ण केल्या आहेतच. पण आतासुद्धा ती माझी मनोकामना पूर्ण करेल. ही श्रद्धा, हा विश्वास श्री समर्थांना आहे. खरं तर तुझ्याजवळ यायला मला कुठलं निमित्त असण्याची गरज नाही. तू माझी माता आहेस. पण आत्ता मी ज्येष्ठांचा नवस फेडण्याचं निमित्त करून आलो आहे. ते पुष्प तू स्वीकारलंस म्हणून मला खूप संतोष, समाधान, श्लाघ्यता प्राप्त झाले असाही अर्थ होतो. किंवा काही श्लाघ्यता याचा अर्थ गौरव, थोरपणा, मोठेपणा असाही करतात. त्यावेळी ते पुष्प तू स्वीकारलंस हा तुझा थोरपणा आहे. ज्येष्ठांचा नवस फेडून
मी तुझ्या ऋणातून व्यावहारिकदृष्ट्या उतराई होईन, पण उत्तीर्ण म्या काय व्हावे तुझे कृपेसी रोकडे. पण अनंत उपकार करणाऱ्या तुझ्या ऋणातून मी कधीच उतराई होऊ शकत नाही याची मला जाणीव आहे. जन्मास घालून मोहपाशातून मोकळं करून वैराग्य देणारी, लोककल्याणार्थ जन्मसार्थकी लावण्यासाठी शक्ती, बळ, सामर्थ्य, निर्भयता देणारी, सदैव मस्तकावर कृपाछत्र धरणारी तूच जगन्माऊली माझ्या मागे उभी आहेस. लोकांच्या चुकती माता अचूक जननी मला, तू माझी खरी माता आहेस. सर्वसामान्य माता या आपल्या मुलाला ममत्वात गुंतवतात. त्याच्याकडून त्याने माझं करावं ही अपेक्षा ठेवतात आणि दोघंही मायेत गुरफटतात. पण तू मात्र अगदी खरी माता आहेस, अशी की जी बालकाचं हित जाणते. माझं कार्य काय आहे ते लक्षात घेऊन मला सर्व गोष्टी प्रदान करतेस. म्हणून आणखीन एक महत्त्वाचं मागणं मागायला आलो आहे. थोडी घाई करतोय हे मला माहिती आहे, पण तरीही लढिवाळपणे हट्ट करतो. एकची मागणे आता द्यावे ते मज कारणे, तुझा तू वाढवी राजा शीघ्र आम्हाची देखता. आत्ता चाललेलं हे सर्व जनकल्लोळाचं, मतामतांच्या गलबल्याचं, गुलामगिरीचं चित्र पाहता यातून बाहेर पडण्यासाठी, स्वराज्य संस्थापना, धर्मसंस्थापना करण्यासाठी, क्षात्रतेज, ब्राह्मतेज एकत्र येण्यासाठी तुझा तू वाढवी राजा हे मागणं आहे. चळवळी जनी चळवळी मनी, आनंद वनभुवनी वरद झाली. समर्थांच्या अभंगगाथेमधला अभंग आहे क्रमांक 1166. लोकांना उत्तेजन देणारी, मनाला उभारी देणारी अशी तू वरदायिनी आहेस. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे. 20:4-26 असं सांगून कार्य करणाऱ्याच्या पाठीशी शक्तिरूपाने उभी राहणारी आहेस हे मला खात्रीपूर्वक माहिती आहे, कारण तू राम वरदायिनी आहेस. म्हणून शीघ्र आम्हाची देखता. अशी घाई करतोय त्याबद्दल मला क्षमा कर, पण मला माहिती आहे जुलूम करणारे यवन शारीरिक मानसिक जुलूम करत आहेत. इथे शक्तिबुद्धीची गरज आहे. शक्तिविणे कोण आहे हे तो विचारोनी पाहे, शक्ती विरहित न राहे यश कीर्ती प्रताप. ही तुळजाभवानी शक्तिरूप आहे. छत्रपती शिवाजीराजांना शक्ती आणि शस्त्र अर्थात तलवार देणारी आहे. श्रीरामांना अस्त्र शस्त्र वापरण्याची शक्ती प्रदान करणारी आहे. ती या दासाच्या पाठीशी नक्की उभी राहील ही श्रद्धायुक्त खात्री असल्यामुळे मी हे मागणं मागण्याची आणि घाई करण्याची हिंमत करत आहे. देवादिकांना मदत करताना राक्षसांचं निर्दालन केल्याचं ऐकलंय. ते सामर्थ्य प्रत्यक्षपणे दाखवण्याची वेळ आली आहे. त्यासाठी तुला कुणीतरी माध्यम हवं. म्हणून भक्तासी वाढवी वेगी, इच्छा पूर्ण परोपरी. आता आमचं सत्व पाहू नकोस, इच्छा पूर्ण कर, अशी प्रार्थना श्री समर्थ करत आहेत. तू जशी माझी कुळदेवता आहेस तशीच त्या बाल शिवाजीची सुद्धा कुळदेवता आहेस. राष्ट्रहितासाठी तुझा तू वाढवी राजा, जो क्षात्रतेजयुक्त शक्तिबुद्धिमंत श्रीमंत योगी असेल ते तुझ्या हातात आहे. म्हणून ही प्रार्थना आहे. शेवटी नतमस्तक होऊन ते म्हणतात, रामदास म्हणे माझे सर्व आतुर बोलणे, क्षमावे तुळजा माते इच्छा पूर्ण चिते करी. आपणही मानवी अत्याचार, कोविड महामारी, जातीयतेचा राक्षस या सर्वांशी लढायला आम्हालाही शक्तिबुद्धी दे, अशी देवीला प्रार्थना करूया. श्रोते हो, आपल्या कुलदेवतेकडे नवस फेडण्याच्या निमित्ताने जाणारे आणि लवकर स्वराज्याची स्थापना करून शिवरायांनी सिंहासनावर बसावं अशी श्रद्धापूर्वक निष्ठापूर्वक
तुळजाभवानीपाशी प्रार्थना करणारे श्री समर्थ या करुणाष्टकातून डोळ्यापुढे उभे राहतात. संध्याताईंच्या विवेचनातून हे चित्र अधिक प्रत्ययकारी होत जातं. आपण करुणाष्टक आणि त्या करुणाष्टकाचं विवेचन मनामध्ये साठवून घेऊ. तूर्तास इथेच थांबू आणि पुढच्या भागात पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.